महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पुण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरातून 2 दिवसांपूर्वी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच एक व्हॅन चक्क बेफाम झाली आणि तिने रस्त्यावरील एका मागोमाग एक तब्बल 7 वाहनांना जोरदार धडक दिली। या भीषण साखळी अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले। पुण्यातील सदाशिव पेठेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या या विचित्र अपघाताचे दृश्य आता समोर आले आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की पोलिसांची पांढऱ्या रंगाची व्हॅन रस्त्यावरून जात असताना अचानक नियंत्रणाबाहेर जाते आणि समोर येणाऱ्या वाहनांना एका मागोमाग एक उडवायला सुरुवात करते। या बेफाम पोलीस व्हॅनने रस्त्यावरील एका कारला आणि अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कार आणि अनेक दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे। सुदैवाने या एवढ्या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही। हीच एक मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते की आणखी काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। धक्कादायक बाब म्हणजे घटना घडून 2 दिवस उलटले तरी पुणे पोलिसांनी या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण जारी केलेले नाही। सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आता पुणेकरांकडून पोलिसांच्या या भूमिकेवर आणि सुरक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।